काय नाव आहे? मी शैलेश प्रॉकराव फुलसे, राहणार अडेगाव, तालुका देवडी, जिल्हा वर्धा. तुतीची लागवड किती केली आपण? माझी तुतीची लागवड 1 हेक्टरमध्ये झालेली आहे. केव्हा केली होती? ही जवळपास आता 8 ते 10 महिने झालेली आहे. 8 ते 10 महिने झाले का? ठीक आहे. तुती लागवड नाही का केल्यानंतर तुम्हाला रेशीम कार्यालय कोणकोणत्या प्रकारचे साहित्य नाही का उपलब्ध करून देण्यात आले होते? तर साहित्य माझं जवळपास एक उत्पादन निघालेलं आहे, पण साहित्य यांनी अर्धवट दिलेलं आहे. 4 स्ट्रे दिले फक्त. एका हेक्टर करता 4 स्ट्रे दिले, आणखी 40 चंद्रिका. याच्या व्यतिरिक्त अजून आम्हाला साहित्य उपलब्ध करून दिलेलं नाही. आणखी त्यावर त्यांना आम्ही विचारले जॉब, म्हटलं आमच्या याच्यामध्ये भागणार नाही. तर ते सांगत होते की बा तुम्हाला समोर मिळेल. जवळपास आमचे 8-10 महिने असेच निघून गेले, पण साहित्य आम्हाला अजूनपर्यंत मिळालेलं नाही. म्हणजे रेशीम कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नाही का तुम्हाला साहित्य अर्धवट नाही का उपलब्ध करून नाही का दिलं, असं तुमचं म्हणणं आहे? ठीक आहे. तर या संदर्भात तुम्ही त्यांना काही विचारणा केली होती काय? हो, विचारणा केली होती. त्यांचं उत्तर असंच होतं की बा समोर येऊन जाईल. नाहीतर मग तुम्ही मार्केटिंग मधून विकत घेऊन घ्या स्वतः पैशाने. हो का? म्हणजे त्यांनी असं तुम्हाला सांगितलं का तुम्ही स्वतः खरेदी करू शकता? हो. आणि जवळपास नाही का याविषयी साधारणतः किती महिन्याचा कालावधी लोटून गेला? 8 ते 10 महिन्याचा. 8 ते 10 महिन्याचा कालावधी नाही का लोटून नाही का गेला. साधारणतः तुमची तुतीची लागवड एकूण किती आहेत? 1 हेक्टर. 1 हेक्टर तुमची तुतीची लागवड आहे. तर त्यांच्या रेकॉर्डनुसार तुमच्या तुतीच्या लागवडीची नोंद किती करण्यात आली आहे साधारणतः? 1 हेक्टर केलेली आहे माझी, पण मी जे पावती मागितली रिसिप्ट ती मला मिळालेली नाही. म्हणत होती की बा रिसिप्टची काही गरज नाही. पण माझे जे शेतकरी बांधव आहे, जे माझ्या स्वतःच्या भरोसा त्यांनी नोंद केली आहे. काही जणांनी 1 हेक्टरचे पैसे भरलेले आहे, पण एकाच एकराची त्यांनी नोंद केली आहे रजिस्टरला. हो का? बरं, त्या शेतकऱ्यांचे काय नाव आहेत ते सांगू शकता का आपण? हो, त्यांनी लागवड केलेली आहे. श्रीकांत रामभाऊजी ठाकरे, नवाब खान अयाज पठाण, अडेगाव, हे आहे. हो का? या शेतकऱ्यांनी तुतीची नाही का लागवड नाही का केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी नाही का तुतीच्या लागवडीचे नाही का पैसे नाही का भरलेले आहेत, त्यांना पावत्या दिलेल्या नाहीत, अशा शेतकऱ्यांचे काय नाव आहेत? असे जवळपास अडेगावातील जे शेतकरी 7 ते 8 जण, एकालाही पावती दिलेली नाही. म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याला नाही का पैसे भरल्याची पावती रेशीम कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली नाही. याविषयी तुम्ही त्यांना काही विचारली होती का माहिती? हो, विचारली होती. त्यांचं काय म्हणणं पडलं यांच्यावर? आता जे आमच्याकडे जे आपल्या देवडीसाठी अंबोरी आहे, त्यांनी सांगितलं की बा तुम्हाला रिसिप्टची काही गरज नाही, बघू आपण देऊ. म्हणजे त्यांनी उडवाउडीचे नाही उत्तर दिली. हो का? ठीक आहे. अधिकाऱ्याच्या वतीनं नाही का खास करून तुम्हाला कशा पद्धतीची माहिती दिली जाते याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे? माहिती ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे त्या पद्धतीची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत नाही. जवळपास अधिकाऱ्यांच्या इथे आता 8 ते 10 महिने झाले आहे, एकांची भेट नाही आहे. नवीन शेतकरी आहे आम्ही इथे, नवीन शेतकऱ्यांना काही माहिती राहत नाही. यांनी कसं म्हणजे यांना जर विचारली आपली अडचण, तर मला ऑफिसला घ्यायला या गाडी घेऊन, म्हणजे स्वतः यायला तयार नाही. यांची एकंदरीत उदासीनता आहे. म्हणजे या रेशीम पिकाविषयी नाही का त्यांचं उदासीन नाही का धोरण असल्याचं नाही का तुम्हाला नाही का दिसून येत आहे? ठीक आहे. या संदर्भात मग नाही का त्यांचं विशेष काही त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे या बाबतीमध्ये? वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की बा तुमच्या काही अडचणी असल्या तर आम्हाला येऊन भेटा कार्यालयाला. पण कसं आहे ती उपसंचालकची जागा रिक्त असल्याच्यानी ऍडिशनल चार्ज श्री सातदिवे यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे मी तक्रार केली आहे सातदिवे साहेबांकडे. तर ह्या सर्व प्रश्नाची उत्तर मिळून जातील असं उत्तर दिलं त्यांनी. हो का? पण आणि तुती लागवड नाही का केल्यानंतर नाही का त्याचं जे उत्पादन आहेत, उत्पादन नाही का घेण्याकरिता जे साहित्य नाही का रेशीम कार्यालय अंतर्गत नाही का उपलब्ध करून दिल्या जाते शेतकऱ्यांना, ते कोणकोणत्या प्रकारचं साहित्य आहे? ते 40 चंद्रिका आहे. 40 चंद्रिका, 4 स्ट्रे आहे. 4 स्ट्रे, आणखी 20 जाळ्या. 20 जाळ्या. या पद्धतीचं साहित्य नाही का शेतकऱ्यांना नाही का पीक लागवड केल्यानंतर नाही का उपलब्ध करून नाही का दिल्या जाते. बरं, याचं अनुदान कशा स्वरूपाने नाही का दिला शेतकऱ्यांना? आता शेतकऱ्यांना एका हेक्टर करता 50,000 रुपये आहे. 50,000चं अनुदान आहे. परंतु यांनी अधिकाऱ्यांनी नाही, जसं आता आपल्याकडे अंबोरे साहेब आहे आपल्या देवडी तहसीलला, तर यांनी पैशाची मागणी केली. मला 5,000 द्या, कोणाला 10,000 द्या, मग तुमचं अनुदान काढून देतो. अशा पद्धतीचं आता शेतकरी म्हटल्यानंतर एवढी परिस्थिती नाही यांची की बाबा 5,000 व 10,000 यांच्या खिशात घालणार आहे. त्याच्यामुळे अनुदान काढलेलं नाही आहे.
म्हणजे नाही का लागवड केल्यानंतर नाही का त्याचं अनुदान जे शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे होतं मर्यादित नाही का कालावधीमध्ये वेळेमध्ये ते त्यांनी नाही का उपलब्ध करून नाही दिलं रेशीम कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नाही, काऊन का त्यांनी तुम्हाला म्हणजे नाही का शेतकऱ्यांना पैशाची नाही का मागणी नाही का केली आणि पैसे नाही का त्यांना नाही का दिल्यानंतर तुमचं अनुदान काढून देतो असं त्यांनी म्हटलं आहे. अशी तुमची समजा नाही का प्रतिक्रिया आहे त्या संदर्भात. तर जसं माझे शेतकरी जो मित्र गंगाधर मोरसकोल्हे, गंगाधरराव मोरसकोल्हे यांची जवळपास आता पहिली बॅच आहे 200ची चालू. 200 अंडी पुंजाची. तर आता 8 ते 10 दिवस झाले ती बॅच चालू आहे. त्याला म्हणजे एकही स्ट्रेस दिला नाही किंवा कोणतंच नाही, साहित्य कोणतंच नाही मिळालं. म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचं साहित्य उपलब्ध करून गेलं नाही रेशीम कार्यालय अंतर्गत. हो काय. मग त्यांनी मग साहित्य मग उसनवारी माझ्याकडून नेलं, काही काय दुसरी झिरपेकडून आणलं, म्हणजे दुसरीकडून शेतकऱ्याकडून म्हणजे उसनवारीत आणलं. मग त्यांचं जे साहित्य आहे समजा त्यांना जे मिळालं पाहिजे होतं मग ते साहित्य गेलं कुठं? मग ते साहित्य आता आपल्या अधिकाऱ्यांनाच माहिती कुठे गेलं ते. म्हणजे अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारची नाही का माहिती आहे का त्यांचं साहित्य म्हणजे नाही का कुठं गेलं काय गेलं? ठीक आहे, चालेल. अधिकाऱ्यांची जी मानसिकता आहे या पिकाच्या संदर्भात ती कोणत्या स्वरूपाची आहेत विशेष करून? या पिकांकरता अधिकाऱ्यांची जी मानसिकता आहे ती आपल्या जास्त शेतकरी तयार केले तर आपला हेडाक वाढेल, आपल्याला आगाऊचा त्रास होईल. त्याच्यामुळे यावरून असं दिसून येते की त्यांची या पिकाबद्दलची उदासीनता आहे. ओके, ठीक आहे. आणि तर रेशीम पिकाचं उत्पादन घेण्याकरिता जी शेडची जी व्यवस्था जी केल्या जाते तर त्या संदर्भात नाही का अधिकाऱ्यांअंतर्गत कशा स्वरूपाची माहिती नाही का तुम्हाला दिल्या जाते शेतकऱ्यांना? आता शेतकऱ्यांना जसं 2 लाखाचं शासन 2 लाख रुपये देत, म्हणजे 2 लाखाचं बजेट आहे त्यांच्या शेडसाठी. त्यामधनं 1 लाख रुपये अनुदान आहे. 1 लाख आपल्याला जवळपास शेतकऱ्यांना टाकावं लागते. परंतु शेतकरी 1 लाख रुपये त्याच्यामध्ये भांडवल टाकण्याची परिस्थिती आज नाही आहे शेतकऱ्यांची. आपण आज विदर्भाचा जर विचार करतो म्हटलं तर आत्महत्याचा आकडा जवळपास वाढतोय. यावरून असं दिसून येते की फक्त कसं आहे यांनी शासनाने याच्यामध्ये असा म्हणजे थोडा प्रगती करून तसंच पुन्हा अजून वादळ वारं जे आपदग्रस्त जी नैसर्गिक आपत्ती आहे काही शेतकऱ्यांची तर आता ह्या वादळामध्ये म्हणजे जवळपास 100% शेड उडून गेले आहे शेतकऱ्यांच्या रेशीमवाल्यांचे. तर यामध्ये कसं आहे आता जवळपास त्यांना पुन्हा अजून डबल खर्च करण्याची परिस्थिती नाही. तर यामध्ये शासनाने सुधारणा करावी असं माझं वैयक्तिक मत आहे. पीक घेताना मग रेशीम कार्यालयाचे अधिकारी तुम्हाला भेटी देतात का? नाही, अजूनपर्यंत तर मला भेट दिली नाही. म्हणजे कुठल्याही शेतकऱ्यांना समजा कुठल्या शेतकऱ्यांना भेटी देत नाही समजा? अनुदानाच्या संदर्भात चला तर शेतकऱ्यांना कशा पद्धतीची नाही का माहिती समजा रेशीम कार्यालयाच्या अधिकारी अंतर्गत प्राप्त करून नाही का दिल्या जाते याविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? तशी त्यांनी पुरेपूर माहिती दिली नाही. पुरेपूर माहिती दिली नाही. म्हणजे माहिती त्यांनी अंधारामध्येच ठेवली. म्हणजे अंधारामध्ये नाही का ते नाही का माहिती नाही का देण्याचं काम करत आहे मला म्हणायचं आहे. ठीक आहे. सिंचनासाठी काय व्यवस्था केली आहे त्या रेशीम पिकाकरता? रेशीम पिकाकरता 75% अनुदान आहे. पण तशी शेतकऱ्यांची लागवड नवीन असल्याने शेतकरी त्या सिंचनापर्यंत अजून पोहोचलेला नाही. त्याच्यामुळे याबद्दल अजून सविस्तर तेवढी माहिती नाही. हो काय. ठीक आहे.